दिवाळीचा फराळ बनवायला घेतल्यानंतर अनारसा हा सर्वांनाच आवडतो, पण तो बनवायला खूप किचकट असतो. यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात. कोणाचं पीठ पातळ होतं, कोणाचे अनारसे तेलकट होतात किंवा अनारसे कडकच होतात किंवा पीठ भिजलं की नाही ते कसं ओळखायचं हे समजत नाही. आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देणार आहोत. किंवा अनारसे तळल्यानंतर त्यातील तेल निथळण्यासाठी काय टिप्स वापरायच्या, त्याचबरोबर आपले अनारसे जसेच्या तसे कुरकुरीत राहण्यासाठी ते कसे साठवून ठेवायचे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अनारसे बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला 1 किलो रेशनचं तांदूळ घ्यायचं आहे. मी ते रेशनचं तांदूळच वापरणार आहे. तुमच्याकडे रेशनचं तांदूळ नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा जुना तांदूळ अनारसे करण्यासाठी वापरू शकता, पण मी सजेस्ट करेल की रेशनचा तांदूळच वापरा, कारण याचे अनारसे खूप सुंदर होतात. तांदूळ 3 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घालायचं आणि हाताने अशा पद्धतीने तांदळाला धुवून घ्यायचं. तुम्ही जर चोळून जर तांदूळ धुतलं तर त्याने त्याची पिठी होते आणि आपलं तांदूळ हे खराब होऊ शकतं. आपण 5 ते 6 पाण्याने अशा पद्धतीने हे तांदूळ धुवून घेतलं आहे. तांदळाचा जोपर्यंत खराब वास जात नाही तोपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवायचं. या इथे आपण तांदूळ कापडावरती सुकत नाही घालणार. याला एक खास ट्रिक वापरणार आहोत. एक पातेलं घ्यायचं, यावरती एक चाळणी ठेवायची आणि हे धुतलेलं तांदूळ अशा पद्धतीने चाळणीवरती टाकून घ्यायचं. म्हणजे यातील जे काही पाणी आहे ते निथळून जातं आणि हे असंच तांदूळ आपण 1 ते 1.5 तासांसाठी ठेवणार आहोत. तांदूळ 1.5 ते 2 तासांसाठी असंच ठेवल्यानंतर वरचं तांदूळ कोरडं होतं आणि जे काही मधलं तांदूळ आहे ते ओलसर असतं. यानेच आपली पिठी ही बारीक होते. ही एक खास ट्रिक आहे जेणेकरून तुमच्या तांदळाची पिठी ही एकदम बारीक अशी होऊ शकते. आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि यामध्ये 2 चमचे तांदूळ टाकून घेतलं आणि याची बारीक अशी पीठ बनवून घेतलं आहे. पीठ बनवल्यानंतर जी काही मैद्याची चाळणी असते त्याने हे पीठ चाळून घ्यायचं. पीठ ओलसर असल्यामुळे पिठाचे अशा पद्धतीचे गोळे तयार होतात. आम्हाला खूप साऱ्या कमेंट्स आल्या की तुम्ही तांदूळ हे पूर्णपणे कोरडं सुकवून घेतलं, त्यानंतर त्याचं पीठ हे बारीक होत नाही, थोडीशी जाडसर अशी पावडर तयार राहते. पण अनारसे बनवत असताना पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. तांदूळ किती सुकवून घ्यायचं आणि त्याचबरोबर ते पीठ दळत असताना ते किती बारीक दळायचं, कोणत्या चाळणीने चाळायचं, या सर्व टिप्स आपण या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. तांदूळ जर खूप सुकवलं तर त्याचं बारीक असं पीठ होत नाही आणि त्यानंतर गूळ मिक्स करून देखील त्याचे अनारसे जमत नाही. त्यामुळेच तांदूळ बारीक करत असताना ते एकदम बारीक असं वाटून घ्यायचं, जेणेकरून आपले अनारसे खूप सुंदर होतील. या इथे आपण 2 बॅचेसमध्ये हे तांदूळ दळून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं मऊसूत असं त्याचबरोबर ओलसर असं तांदळाचं पीठ तयार झालं आहे. आपण अशाच पद्धतीने सर्व तांदूळ छान असं दळून घेतलं आहे. तुम्ही बघू शकताय आपलं खूप मोठ्या प्रमाणात तांदळाचं पीठ झालं आहे. आपलं पीठ पातळ होऊ शकतं असं गृहीत धरून आपण साधारण 1 ते 1.5 वाटी तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे. मी इथे 1 किलो तांदूळ भिजत घातलं होतं, त्यासाठी साधारण पाऊण किलो गूळ हा खिसून घेतला आहे. मी इथे एक्स्ट्राचा गूळ खिसून घेतलेला आहे, कारण आपल्याला हा गूळ टाकत असताना तो थोडा थोडा करून घालायचा, कारण आपलं पीठ हे ओलसर आहे. पीठ आणि गूळ जेव्हा मिक्स करतो तेव्हा ते पीठ पटकन पातळ होतं, त्यामुळेच आपण गूळ घालत असताना तो थोडा थोडा मिक्स करायचा. मी इथे ताटामध्ये घेतलेल्या गुळापैकी निम्मा गूळ यामध्ये टाकून घेतला आहे आणि पीठ आणि गूळ अशा पद्धतीने चांगला चोळून घ्यायचा. तुम्ही हवं तर ही प्रोसेस मिक्सरला देखील करून घेऊ शकता. बघा, या इथे मी पीठ आणि गूळ सर्व मिक्स करून घेतला. मी पीठ जर थोडंसं चाटून बघितलं तर ते थोडंसं कमी गोड आहे, म्हणून मी परत एकदा यामध्ये थोडा गूळ मिक्स करणार आहे. या इथे साधारण आपण अर्धा ते पाऊण किलो गूळ यामध्ये टाकलेला आहे. बघा, या इथे आपला आता पिठाचा रंग बदलला आहे. त्याचबरोबर हे पीठ चवीला देखील तेवढं आपल्याला पाहिजे तेवढं गोड आहे. पीठ बनवून झाल्यानंतर पिठाचे अशा पद्धतीचे गोळे करून घ्यायचे. असे जर गोळे बनवले तर ते पीठ मुरण्यासाठी सोपं जातं. आपण सर्व पिठाचे असे गोळे बनवून घेतलेत. आपले सर्व गोळे हे 10 गोळे तयार झालेले आहेत. अनारसे बनवताना सर्वात महत्त्वाची आणि अत्यंत उपयुक्त अशी प्रोसेस म्हणजे अनारशाचं पीठ भिजलं पाहिजे. ते पाहिजे तेवढं मुरलं तर त्याचे अनारसे छान होतात. मी इथे एक स्टीलचा मोठा डबा घेतला आणि यामध्ये हे सर्व पीठ अशा पद्धतीने टाकून घेतलं आहे. आपण या डब्याला झाकण लावायचं आहे आणि 8 ते 10 दिवसांसाठी हा डबा रूम टेम्परेचरला असाच ठेवायचा आहे.
यामुळे ते पीठ चांगलं मुरलं जातं आणि त्याचे अनारसे खूप सुंदर होतात. मी या इथे साधारण 8 ते 10 दिवसांसाठी हे पीठ रूम टेम्परेचरला ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता आपलं पीठ पातळ झालं आहे. कदाचित आपला गूळ हा थोडासा जास्त झाला असेल किंवा आपलं पीठ हे थोडंसं ओलसर देखील होतं. पिठामध्ये थोडासा गूळ जास्त झाल्यानंतर देखील आपलं पीठ पातळ होतं. त्यामुळेच आपण तांदळाची पिठी ही बाजूला काढून ठेवायची. आपण हे सर्व पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. बघा या इथे आपलं पीठ हे खूपच पातळ झालेलं आहे. आपण याचे अनारसे बनवू शकत नाही. आपण अगोदर हे सर्व पीठ चांगलं मळून घेऊयात, म्हणजे ज्यामध्ये जे काही गुळाचे गुठळे असतात त्या देखील विरघळून गेलेल्या असतात, ते एकजीव होतं. आपण आता जी काही तांदळाची पिठी काढून ठेवली होती ती पिठी यामध्ये मिक्स करायची. कधीही अनारसे बनवताना तांदळाची पिठी थोडीशी काढून घेत जायची, म्हणजे जर यदाकदाचित आपलं पीठ जर पातळ झालं तर अशा कामासाठी हे पीठ उपयोगाला येतं. इथे आपण सर्व पीठ या पातळ झालेल्या पिठामध्ये टाकून घेतले आणि आपलं पीठ खूप छान असं तयार झालं आहे. कुठेही पातळ नाही आणि आपला पिठाचा गोळा खूप छान झाला आहे. आपलं पीठ 8 दिवसांसाठी मुरलेलं आहे. आपल्याला हे पीठ आणखी 8 दिवसांसाठी असंच ठेवायचं आहे, म्हणून मी या पिठाचा गोळा परत एकदा त्याच डब्यामध्ये ठेवणार आहे आणि आणखी 8 दिवस रूम टेम्परेचरला हा डबा ठेवणार आहे. कधी-कधी काय होतं, तुम्ही तुमच्याकडे जे वातावरण आहे त्यानुसार देखील पीठ खराब होऊ शकतं. त्यामुळे तुमच्याकडे जर कोरडं वातावरण असेल तरच तुम्ही हा डबा रूम टेम्परेचरला ठेवा, नाहीतर तो डबा फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल. दमट हवा जर असेल तर अनारशाचं पीठ हे पटकन खराब होतं. या इथे आपण साधारण 15 दिवसांसाठी हे अनारशाचं पीठ छान असं मुरू दिलं आहे आणि आपलं पीठ खूप सुंदर तयार झालं आहे. आपलं पीठ भिजलं की नाही ते कसं ओळखायचं, या पिठातील एक गोळा काढून घ्यायचा, हातावरती असा मळून घ्यायचा आणि पिठाला असं दाबून जर पाहिलं तर त्याला कुठेही चिरा पडत नाही. यावरून समजायचं की आपलं बनवलेलं पीठ हे खूप सुंदर असं भिजलं आहे आणि याचे अनारसे खूप छान तयार होतात. आता आपण याचे अनारसे बनवून घेऊयात. अनारसे बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला खसखस हवी आहे. त्यासाठी पोळपाटावरती खसखस टाकून घ्यायची आणि अशा पद्धतीने बोटांच्या साहाय्याने अनारसा थापून घ्यायचा. अनारसा थापत असताना तो बोटांनीच थापायचा. डाव्या हाताच्या बोटाने अनारसा फिरवून घ्यायचा आणि उजव्या हाताच्या बोटाने त्याला थापून घ्यायचा. तुम्ही जर बोटांनी अनारसा केला तर तो एकसारखा थापला जातो. मी इथे सुरुवातीला काही जाडसर अनारसे बनवून घेणार आहे, कारण जाडसर अनारसे हे मऊ होतात आणि अनारसा जर कुरकुरीत हवा असेल तर तो अनारसा पातळ थापा. पातळ अनारसे थापल्यानंतर ते खूप खुसखुशीत होतात, कुठेही ते कडक होत नाही. मी इथे काही अनारसे बनवून घेतलेत. अनारसे बनवून झाल्यानंतर आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. अनारसे तळत असताना खसखशीची बाजू वरती ठेवायची आणि कढईच्या तळाशी तेल गरम करून घ्यायचं. गरम झालेलं तेल खसखशीवरती अशा पद्धतीने टाकून घ्यायचं, जेणेकरून आपली खसखस ही जळणार नाही. मी ते अनारसे थोडेसे जाडसर थापले होते, त्यामुळे आपला अनारसा टम्म फुगला आहे, त्यामध्ये गाभा तयार होतो. इथे आपण दोन्ही प्रकारचे अनारसे बनवून घेतलेले आहेत. काही पातळ आहेत, काही गाभा असणारे आहेत. अनारसा तळल्यानंतर तो तेलकट होतो. अनारसा तेलकट होऊ नये म्हणून आपण एक खास ट्रिक वापरतोय. अनारसा तळल्याबरोबर एक चाळणी घ्यायची आणि चाळणीवरती सर्व अनारसे अशा पद्धतीने कडेने टाकून घ्यायचे. बघा मी इथे सर्व अनारसे कडेने अशा पद्धतीने ठेवून घेतले, त्यामुळे त्यामध्ये जे काही तेल असतं ते तेल खालच्या प्लेटमध्ये उतरलं जातं. आपली दुसरी बॅच तयार होईपर्यंत आपण अनारशातील तेल निथळून घ्यायचं. अनारशातील तेल निथळल्यानंतर पेपरवरती किंवा टिश्यू पेपरवरती तुम्ही अनारसे पसरवून टाकू शकता, म्हणजे त्यातून देखील राहिलेलं तेल आहे ते पेपरमध्ये किंवा टिश्यू पेपरमध्ये निथळलं जातं. आपले अनारसे बनवताना ते कुरकुरीत असतात, पण जेव्हा आपण ते अनारसे साठवून ठेवतो तेव्हा ते मऊ होतात. असं होऊ नये म्हणून आपण काय करायचं, जेव्हा सर्व अनारसे बनवून होतात ते थोडेसे थंड होऊ द्यायचे. त्यानंतर एक मोठी प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आणि यामध्ये हे सर्व अनारसे हवाबंद करून घ्यायचे. त्यावरती गाठ मारायची आणि ही पिशवी हवाबंद डब्यामध्ये ठेवायची, जेणेकरून आपल्या अनारशांना कशाही पद्धतीने हवा लागत नाही आणि तुम्ही जर हे अनारसे महिनाभर साठवले तर जशाच्या तसे कुरकुरीत राहतात. तुम्ही या सर्व टिप्स येणाऱ्या दिवाळीसाठी नक्की फॉलो करून बघा. तुम्ही बनवलेले अनारसे तेलकट होणार नाही, तुमचं पीठ पातळ होणार नाही, त्याचबरोबर तुम्ही साठवलेले अनारसे जशाच्या तशा कुरकुरीत राहतील. आणि तुम्ही बनवलेले अनारसे कसे झाले आमच्याबरोबर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.